रंगदेवता नटेश्वराला विनम्र अभिवादन करून आपल्यासमोर सादर करतात एक काल्पनिक वगनाट्य सैतानी वादळ लेखक सुनील रेवाडे या रंगमंचावर चमकणारे कलाकार राजा धर्मवीर सचिन गोमाणे राजकुमार पृथ्वी नितीन शिगवण सेनापती स्वप्नील गोमाणे राजकुमारी गौरी वैष्णवी सुर्वे भुजंग अमित गोमाणे विक्राळ सूरज नेवरेकर गोसावी सुशील देवरकर सध्या सचिन भेरे पद्या दक्षिण मांडरकर सहर्ष सगळे सादर करीत आहोत एक काल्पनिक वगनाट्य सैतानी वादळ. धन्यवाद. ही अमावस्याची रात्र आणि हा काय मुलगा जीवनमध्ये जो फक्त मी आणि माझ्या जातीच्या बंधनात आहे राज्य करेल तो फक्त भुजंगात. ठीक आहे भुजंग, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मंत्रजपामध्ये जर भंग झाला तर तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. अशी कोणती शक्यता मी घडू देणार नाही. डोळ्यात तेल घालून जागता पारा देवेन. गंगा नदीचा विनाश हे माझ्या उराशी बाळगलेलं स्वप्न आहे. त्यासाठी किती बलिदान लागले तरी चालेल. हो सगळ्या चालू कर तुझे मंत्र द्या. ठीक आहे भुजंग. आम्ही मागावर येत आहोत तुझ्या. थांब भुजंग थांब.
त्याला लेट होतोय. आता मी बघतोय किती दिवस लेटच येतोय. कुठे गेला सरा पद्या? काय समजतच नाही. डोक्यावर कधी लेटच कधी पण लेटच. पद्याचं काय बापरे नाही. मला वाचव. काय झालं काय तो? चांगला दिसतोय सकट. तसं वर्ण दिसतोय तुला. अरे पाठीमागे काय झालं माहितीये का तुला? काय माहित नाही. मी तुझे येतो बघ. टायमिंगला तुझे येतो मी. अरे तू येतोस बरोबर. मी पण बरोबर निघालो होतो रे. मग? पण मध्ये काय झालं माहितीये काय? मी ह्या वाटेन येत होतो ना. अरे ह्या वाटेन येत होता. ह्या वाटेन येत होतो ना तेव्हा चालता चालता ही दोन पोरं भेटली रे. पोरं कोणती रे? अरे गावकऱ्यांची दोन पोरं भेटली. गावकऱ्यांची दोन पोरं भेटली. मला म्हणते ओ बाबा नो ह्या जरा नारळीवर सुपारी कशावर लागतात? याला सुपारी नारळीवर लागते काय? अरे हे सहज झालं म्हणून तुला विचारला सुपारी कशावर खोपलीवर. सुपाऱ्या लागल्यात ना ते तेवढे काढून देताव काय हो? तू काही काढलेस? अरे म्हटलं आता एवढं म्हणतात मग काढतो. वर चालला मी. सगळ्या हलवल्या होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या पाडल्या. सगळ्या सुपाऱ्या पाडल्या. सगळ्या पाडल्या. मग इकडे यायला लवकर का नाही आलास? अरे पण पुढं झालंय काय तर? हा सांग. अरे सगळ्या पाडल्या तेव्हा खाल्लं त्याने आवाज दिली. ओ बाबांनो दोन राहिले आहेत. सुपाऱ्या दोन वरती राहिल्या. दोन राहिल्यात त्या सुकलेल्या पडत नाही जोरात हलवा. पाडलेस? नाही मी जोरात आली. म्हटलं हा म्हणता त्या दोन राहिले तर पाडतो. जोरात आली पड नाही काय? हो नाही पडलेत नाही बाबांनो नाही पडलेत. मी खाली उतरलो आणि म्हटलं कुठे हो दाखवा. नाही बाबांनो झाडाच्या त्या पानाच्या आड लपल्या वाटतं त्या. मी परत वर चढलो आणि म्हणतात हो दिसल्या दोन दिसल्या. तू वरती चढलास दोन सुपारी सुकल्या दिसतं. दोन सुकलेल्या दिसल्या त्या काय पड नाही रे. तर तू खाली उतरला की दिसत नाही त्या. म्हटलं काय परत वर चढला तेव्हा खाल्लं बोला ओ बाबांनो त्या झापाच्या आड गेल्या बघा. झापाच्या आड गेल्या. मी असा हलवी ना ओ बाबांनो झापाला झाप असा करून बघायचा. झाप उघडला नाही रे. नाही खाली उतरलं म्हटलं कुठं आहे? एक काम करा तुम्हाला दिसतायत ना मी वर राहतो कुठं तर काय तर बघा तुम्ही आणि घरात जा आणि घरको आणा तुम्ही. दोन पोरांनी आणायला गेल्या तेव्हा घरको अशी लावली काय तेव्हा मला समजलं की ह्या कुठल्या बापात टाकल्या. तेव्हा मी खाली सर उतरलाय ना असला पोटाची सालटी गेली. आत गेलं तेव्हाच गेलाय. तिकडनं धाव मारले ना बा हा काही मला जपणार नाही म्हणून मी इकडे आलोय. त्याने वाट लावली होती त्या दोन पोरांनी माझी माहितीये का तुला? मी काय म्हणतो होत रे सगळं. मी काय म्हणतो आता हे बघ ना जरा समोर बघ काय किती पब्लिक बसते बघ ना. जरा मनोरंजनचं गाणं असलं तुझ्याकडे तर मन बघू दे. साथ देशील काय बघ? मी देणारच आहे तुला. बघ जरा देतो तू घे तर. हा घे जरा आवाज काढ जरा. आवाज बघ माझा आता. घे बघू दे. राजवाड्याच्या माळात जाऊ चला. राजवाड्याच्या माळात जाऊ चला. दांडू खांद्यावरी घेऊन Deus
तुझा. पण आता बस, हे महाराजांनी यायची वेळ झाली. हो, तू त्या बाजूला पारा जाणता ठेव, मी ह्या बाजूला आहे. आता येतील व्यवस्थित पारा. मी इथं उभाच आहे, बरोबर पारा जाणता ठेवतोय. महाराज येतील. आई जगदंबे, तुझ्या कृपेचं छायाचित्र माझ्या राज्यात असंच राहू दे ग. या राज्यातील भोळी बाबी गरीब जनता ज्या आशेने या धर्मवीर राजाकडे पाहते त्याचं कर्तव्य मला पार पाडू दे ग आई. त्याचं कर्तव्य मला पार पाडू दे ग. परंतु सुखा समाधानात चाललेल्या राज्यावर भुजंग नावाचं राक्षसी सावट कुठून आलंय तेच कळतंय. दरोडे यांसारख्या संकटांमुळे आमच्या विचारांची चक्र मंदावली आहे. आई, तूच यातून काहीतरी मार्ग दाखव. तूच मार्ग दाखव. पिताजी आशीर्वाद. पिताजी, आपल्या राजावर संकट चालून येत आहे. आज मी भुजंगला मुर्दा घेऊन जात असताना पाहिलं तो गणदार जंगलाच्या दिशेने पळून गेलाय. मी पाठला करण्याचा प्रयत्न केला पण तो काही हाती लागला नाही. सारे सैन्य घेऊन त्याच्या मागावर जावंच लागेल, नाहीतर आपल्या राजावर संकटावर संकट येत राहतील. नाही, हे होता कामा नये. संकटाला आळा घातलाच पाहिजे. सारे सैन्य घ्या, संपूर्ण जंगलाला वेढा द्या. चला चला. या जंगलातून गुहे थांबण्यापेक्षा दूर निघून गेलेच बरं. नाहीतर तर धर्मवीर आणि पृथ्वी याला माझी शंका आहे. या दिशेला मार्गस्थ व्हावा. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर तुझे पापी मस्तक या भूमीशी नतमस्तक होईल. आजपर्यंत या भूमीला माती समान समान समजतो. ही भूमी आमच्यासारख्या शूरवीरांना जन्मही देऊ शकते, तसेच तुमच्यासारख्या सैतानाला क्षणात गिळू शकते. बस झाली तुमची फालतू बरोबर. तुमच्या पोटात धमकीला हा भुजंग नव्हे. आजपर्यंत माझ्या दरवाजाची फक्त चावूल घेतली होती, पण यापुढे येणाऱ्या माझ्या प्रत्येक वादाची कल्पना उद्या आयुष्यात करू शकणार नाही. अरे बंद कर तुझ्या पाकटाचा. तुझी सैतानीला कधीच पूर्ण होणार नाही. मरणाच्या काही तळीच्या माणसांना स्वप्नांचा विचार करायचा नसतो, तर स्वतःच्या आरोग्याचा विचार करायची. चंद्रनगी तर सोड, परंतु सुईच्या डोक्यावर राहील एवढी धूळ देखील तुझ्या हाती लागते. जन्म देऊनी देवा मानस का घडविला
माझ्या आयुष्यात आलेल्या पृथ्वीला दीर्घ आयुष्य दे, त्याच्या प्रत्येक कार्यात त्याला यश दे. परंतु इतके दिवस विनंती करूनही तू या अभागी बहिणीला भावापासून दूर ठेवले आहेस. त्या भावाची आणि माझी एकदा तरी भेट घालून दे ग, एकदा तरी भेट घालून दे. काय लावण्य सुंदरता, नैसर्गिक मानवी सौंदर्याची खाण, जणू काय तूच. ही सुंदरी, तुझ्या या मादक सौंदर्याची अदा पाहून माझं मन कसं भरवून गेलं. पृथ्वी, अरे काय आहे या नावात? आम्ही काय नवीन नाही म्हटलं. नराधम, चंदर नगरीचा सेनापती आणि जनतेचं रक्षण करतायस तू. तुझ्या या अशा वागण्यामुळे राज्याला काळीमा फासण्याचा प्रयत्न करू नकोस. बस, उपदेशाचे डोस मला पाजू नकोस. या राज्याला जे काही दिलंय याची जाणीव आहे मला. आणि हो, आता मला काय हवं याची कल्पना आलीच असेल तुला. हलकट नीच नराधम, तू तुझ्या मर्दानी वाद. तुझी इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. तुझी ही मत मनात आणला तर तुझ्या गर्विष्ठ द्यायचा तो वेळ लावला नाही. सेनापती, तुमच्याकडे त्याची अपेक्षा नव्हत्या मला. राज्यातील स्त्रिया संरक्षणासाठी तुमच्याकडे पाहतात, त्याचा विश्वासघात करून काय साध्य करणार आहात तुम्ही? ज्या जनतेने तुम्हाला पद, मान, प्रतिष्ठा दिली त्याची परतफेड कोणत्या कृत्याने करणार? क्षमा असावी राजकुमार. जळगावी पृथ्वी, अरे कसलं घेऊन बसणार मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि पदार्थ? मग धनाचं काय? अरे आईच्या आरामात जगणारी राजेशाही सत्ता तुमची. चुलीत घरात तुमचा मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि पद. लक्षात ठेव पृथ्वी, या परची परतची फेड केल्याशिवाय राहणार नाही मी. डोळ्यासमोर उभा राहील तो फक्त चंदर नगरीचा विनाश, चंदर नगरीचा विनाश. अमावस्येची रात ठरली काळी रात, अमावस्येची रात ठरली काळी रात. चला रे दैत्यानो करून टाकविनाश, चला रे दैत्यानो करून टाकविनाश.
जगाला जीवदान दिलंय त्याच्या आज्ञेनुसार या भूतलावर एकच आहे दोष, एकच दराला विक्रांत थैमान. समाजाचे करा चला. अरे आपल्या राज्यावर संकट. आशीर्वाद या जगदंबे, आज आमच्यातून असा कोणता गुन्हा घडलाय की त्या गुन्ह्याची शिक्षा तू माझ्या प्रजेला देत आहेस. राज्यावर किती संकट आली तरी त्यावर मात करून आई मला शक्ती दे ग. काय चाललंय आपल्या राजवाड्यात? दिवसा ढवल्या राजावर पडणारे दरोडे, स्त्रियांची फसवणूक ऐकून तर काय आपल्या समाजाचा विनाश. आपल्याला शह देणाऱ्या त्या महाराजांचा वध केलाच पाहिजे. आठवतंय राजे, त्या दिवशी मरणाच्या काही तडकल्या असता सुद्धा भुजंग सैतानी वादनाच्या थैमानाच्या गोष्टी करत होता. कदाचित तेच वादन असावं. होय पृथ्वी, मला सुद्धा तसाच संशय येतोय आणि ही शक्यता नाकारता येत नाही. सेवक जा आणि त्या भुजंगाला दरबारात हजर करा. यापुढे आपल्याला खूप सावधगिरीने वागायला हवं. हे माझ्या दाखव आपल्या सैतानी वादाचा आहे दोष. संपूर्ण चंदा नगरीला गाडून टाकल्याशिवाय माझ्या जीवात शांती नाही. चंदा नगरीचा राजा काय रे तुझी दुर्दशा. चुप चुप, बंद कर तुझी बडबड. बोल, कोण आहे तो ज्याने या चंदनगरीचा थैमान घातला आहे? बोल. मला मला माहित नाही. शिपाई, याची चांबडी सोडून काढा. मला किती मारून घेण्याचा प्रयत्न केलास तरी ते शक्य नाही. तो मारतो तुला, मी नाही. या सैतानी वादाचा शेवट शेवट आपल्यालाच करावा लागेल. होय पिताजी. साऱ्या सैन्याला जागृत करा. राज्याच्या प्रत्येक पैशात मारा करावा लागेल. बोल सेनापती, बरं झालं आपण आलात. आपल्या राज्यावर आरामी भुजंग कारणीभूत आहे. त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करा. दया माया न दाखवता त्याची चांबडी सोडून काढा. येतो आम्ही. या चंदन नगरीचा विनाश फक्त व्यक्ती दोन. तुला चंदन नगरीवर ताबा मिळवायचा आहे तर मला माझ्या आत्म्याला सूड घ्यायचा आहे. वाह वाह. सेनापती, माझी या कैदेतून सुटका करा. आपल्या अपमानाचा बदला आणि माझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी या दोन शक्तींचा मिलाप हेच या चंदा नगरीचा विनाश करू शकतो. ठीक आहे.
लक्षात ठेव. ठीक आहे चला. सेनापती काय केलं तुम्ही? राज्याची बेमानी, खाल्ल्या मिठाला जागण्याची प्रवृत्ती नाही तुमच्यात. म्हणजे गौरीचा संशय खरा होता. पृथ्वी, मला सुद्धा माझ्या अपमानाचा सूड घ्यायचा होता. शिवाय त्या चंदन नगरीने जे काही हिसकावून घेतलंय ते परत मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या चंदन नगरीचं गोड हेच माझं बाळगलेलं स्वप्न आहे. सेनापती जन्म देऊनी देवा माणूस का घडविला लाडका भाऊ माझा मजला सोडून गेला कार देवा खेळ मांडला माझ्या नशिबाचा कार देवा खेळ मांडला माझ्या नशिबाचा जन्म देऊनी देवा माणूस का घडविला जन्म देऊनी देवा माणूस का घडविला लाडका भाऊ माझा मजला सोडून गेला कार देवा खेळ मांडला माझ्या नशिबाचा कार देवा खेळ मांडला माझ्या नशिबाचा कार देवा खेळ मांडला माझ्या नशिबाचा. काय सांगायचं का तुला? चला नगरीचा विनाश. चला नगरीचा विनाश. हेच माझं ध्येय. या सैदाने माझा सैदाना शांत करू शकते नाहीतर त्या सैदाने वाजला दे आणखी एक बोला घेतला जाईल. कुठे होतीस एवढे दिवस? कोण? विक्रांत? माझ्या कन्हवीला अगदी यशाचं रूप दिलं त्या कोसाव्याला. तोच माझा काटा करत आहे विजय. तुझ्या इच्छा तुझं ध्येय पूर्ण केल्याशिवाय हे सैन्याने माझा शांत बसणार नाही. माझ्या या वास्तवात सैन्याला विशेष करायला नाही विक्रांत. तसे होऊ देऊ नकोस. तुझ्या शक्तीचा अंदाज आहे मला. जा गौरी, तू जोरात जा.
बघतोस काय? माझ्या शक्तीचा कोणता मावळतोस? पिताजी, हे सैतानी वादाचा सूत्रधार कोण असावा याचा अजून अंदाज येत नाही. होय गुरुजी, त्या सैतानी वादळाच्या सैमानानं माझं मन भेदून गेलं. दादाला सोडणार नाही तो सैतानी. दादा, गौरी, काय झालं? का घाबरतेस? तो सैतानी सोडणार नाही दादाला. वाचा, वाचा मला. कोण आहे? दादा, दादा. चला पिताजी, चला. ठरली विनाशी स्वार्थासाठी केली युक्ती ठरली विनाशी दिग आई दे आई आज मला मुक्ती दिग आई दे आई आज मला मुक्ती स्वार्थासाठी केली युक्ती ठरली विनाशी स्वार्थासाठी केली युक्ती ठरली विनाशी दिग आई दे आई आज मला मुक्ती दिग आई दे आई आज मला मुक्ती स्वार्थासाठी केली युक्ती ठरली विनाशी स्वार्थासाठी केली युक्ती ठरली विनाशी दिग आई दे आई आज मला मुक्ती दिग आई दे आई आज मला मुक्ती मला माफ करा. माझ्या या सैतानी हाताने त्या सैतानी विकराळची निर्मिती केली, परंतु हो, त्या सैतानी विकराळ पासून मी सुद्धा वाचू शकलो नाही. परंतु हो, त्याच्या मृत्यूच्या बाबतीत आपल्या पूर्वेच्या अरण्यात गोसावी बसलेलाच त्याच्या मृत्यूच्या बाबतीत गुपित सांगू शकतो. पृथ्वी, दादा, गौरी, दादा काय झालं दादा? दादा नको सोडून जाऊ मला दादा. दादा नको जाऊ रे. दादा! कोणत्या पद्धतीने होईल ते सांग बरं, नाही तर तुझा इथेच मुद्दा पडेल. मला माहित नाही. ओ साव्या, तू निर्माण केलेला सैतानी विक्राळने ही चंदनाची भेट दिला करण्याचा जंग बांधलाय. सत्य सांगू काय, नाहीतर चावडे सोडून डोळे काही त्याचे. सांगतो सांगतो सांगतो. उद्या अमावस्येची रात आई जगदंबेसमोर गोंधळ घाल. त्याच वेळेस ती माझ्या मंत्र जपाने त्या विक्रांना बोलवून घेईल. तुम्ही त्याच्यावर आक्रमण करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवीच्या हातातील त्रिशूलाने त्याचा मृत्यू होईल.